मसालेवर जे काही बनवते ना आपुलकीने मायेने आणि प्रेमाने तयार झाल्या केळी 2 दिवसात लगेच पिकेल आता ती गपरे ती दिसतंय तुला एक खाली झोपलंय पण तिथे चूल विजली म्हणजे विजवली चूल आज म्हणजे मिरची वगैरे आणि गरम मसाले सगळे भाजायचे होते. हे बघा सगळं पडलं इथेच सगळं भाजून घेतलं म्हणजे थोडंसं बाकी होतं ना भाजायचं तर इथेच मग ह्याच चुलीवरती घेतलं भाजायला आणि सगळं कंप्लीट झालेलं आहे. हा देवा पाय जाम झाले बसून बसून 2 तास गेले सगळं भाजायला. आणि हे बघा हे सगळं भाजलेला माल मसाला झालाय थंड. हा शेवटचा आपला जो मसाला होता ना मीडियम मसाला ते भाजायचं बाकी राहिलं होतं काल त्याच्यामुळे सकाळी सकाळी भाजून घेतला आणि गरम मसाले पण बाकी होते ना भाजायचे ते सगळे भाजलेत. आता ते म्हणजे थंड झाले सगळं आता भरायचं काम चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने कुणालच्या बाबा नाश्ता वगैरे करतील आणि मग ते मसाले जे आहेत ते आपले डंक्यावर जातील दळायला. आता हा सगळा पसारा उचलूया आपण. हा बघा शेट आपले आलेले आहेत त्यांना पण खायला द्यायचं आहे. पहिला सगळं आधी हे उचलते. इथे बसली म्हणून जरा पटापट तरी झालं नाही तर बाहेर कसं बघा ऊन असतं ना आणि मग थोडंसं गरमीने जरा त्रास होतो बाकी काही नाही. आता आहे त्या अवतारामध्ये मी तुमच्या पुढ्यात आलेली आहे. घाम बघा किती. आता इथे बसून मी सगळं भाजलं ना तरी पण असं घामाघुमू व्हायला होतं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर मसाल्याची 4थी बॅच आपली तयार झालेली आहे आणि आज दळायला जाईल तो. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे आहे ना कोळीत पीठ आहे परत वड्यांचं पीठ आहे ना नाचणी पीठ ह्याच्या पण ऑर्डर आहेत ते पण करायचे पण ते 1-2 दिवस म्हणजे वेळ आहे आपल्याकडे त्याच्यामुळे अशी घाई गडबड नाही आहे. मसाल्याचं झालं ना मोठं काम सगळ्यात मसाल्याचं असतं पण फायनली झालेलं आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे सांगावं असं वाटतं मला की ज्यांनी ज्यांनी मसाले आपले त्या म्हणजे खरेदी केलेले आहेत कोळीत पीठ खरेदी केलेलं आहे वड्यांचं पीठ आहे सगळ्यांना इतकं आवडलेलं आहे. आणि सगळ्यांचे जे रिव्ह्यू असतात ना फीडबॅक त्यांचा येतो मला व्हॉट्सअपला. आणि हे जे रिव्ह्यू माझ्याकडे आलेले आहेत ना फोनमध्ये आता सध्या माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे त्याच्यामुळे अजून काय तुमच्यापर्यंत पोचलेलं नाही. पण माझा विचार आहे की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवीन. कोणी कोणी असे फोटो वगैरे काढून पाठवले आहेत म्हणजे भाज्या वगैरे जे काही बनवलं ना त्याचे फोटो काढून मला पाठवले की किती छान आहे मसाला वगैरे. कुळथाच्या पिठीसाठी तर खूप मागणी आहे आपल्याकडे आणि सगळ्यांना आवडतं की ओरिजिनल आपल्याकडे सगळे प्रोडक्ट मिळत आहेत. वड्यांचं पीठ आहे म्हणजे भरपूर असे मला छान असे फीडबॅकच आलेले आहेत त्याच्यामुळे असा आनंद होतो आहे. थोडंसं जरा पॅकिंगमध्ये गडबड होते. पॅकिंगमध्ये गडबड म्हणजे काय होतं की ती गोष्ट पण मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटते. म्हणजे सगळंच काय असं व्यवस्थित होतं असं नाही आहे थोडंफार म्हणजे गडबड होते. पॅकिंगमध्ये काय होतं की आम्हाला ना ज्या पॅकिंगचं जे साहित्य असतं ते मला मिळत नाही आहे. कुठून शोधून सगळं जमा केलेलं आहे. आणि मग हे कुरिअरवाल्यांचं काय कसं असतं ते काय करतात की फेकतात त्या वस्तू वगैरे असतात ना ते म्हणजे जसं आपण केअर करतो ना त्या पद्धतीने ती लोकं केअर करत नाही. कसंही उचलायचं पॅकेट आणि फेकून द्यायचं हे सगळे कारभार असतात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी नुकसान होतं आपलं आणि तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत काय काय ते आपले जे प्रोडक्टचे पॅकेट वगैरे आहेत ना ते फाटले जातात किंवा असं काय सांडलोट वगैरे असं सगळं होतं आहे. आणि तसं मला आलेलं आहेत मेसेज वगैरे पण आलेले आहेत फोन कॉल्स वगैरे पण आलेले आहेत. पण ही सगळी चुकी ना कुरिअरवाल्यांची आहे आणि तशी कंप्लेंट पण त्यांच्यापर्यंत मी केलेली आहे. पण तसं आम्ही पण आता विचार केला आहे की जे पॅकिंग करू ना आपण ते चांगल्या पद्धतीने म्हणजे डबल वगैरे पॅकिंग करायचा विचार चालला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की इथे पॅकिंगचं साहित्य आम्हाला मिळत नाही त्याच्यामुळे खूप गडबड होते. त्या दिवशी कुणालच्या बाबा आणि कुणाल बघा गेले होते ना कणकवलीला ते तिकडे सगळीकडे फिरून आले पण म्हणजे मोठी मोठी नावं दुकानांची पण दुकानामध्ये विचारायला गेलं की साहित्यच नाही आहे अशी सगळी गडबड चालली. पण सध्या म्हणजे आमचं चाललं आहे शोध तपास चालू आहे की पॅकिंगचं साहित्य आम्हाला कुठेही चांगलं मिळेल ह्याच्याबद्दल आमचे विचार चालू आहेत. आणि ते पण आपलं कसं व्यवस्थित करायचं आहे शोबाजी नाही आहे आम्हाला असं शो वगैरे करायचं नाही पॅकिंगचं. फक्त इतकंच आहे की आतले जे आपलं जे पदार्थ आहेत प्रोडक्ट जे आहेत ना ते व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे ना अशा पद्धतीने फक्त पॅकिंग करायचे. बाकी असं शो वगैरे नको आहे की दिसायला चांगलं दिसतंय किंवा छान असं कलरफुल असं काही नाही आहे. फक्त व्यवस्थित ते पदार्थ तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे अशा पद्धतीने फक्त ते म्हणजे आम्हाला पॅकिंग करायचं असं. आणि ज्यांचं कोणाचं नुकसान झालं असेल पॅकिंगमध्ये म्हणजे पॅकेट वगैरे फुटलेलं त्यांचं म्हणजे मनापासून मी म्हणजे त्यांना सॉरी पण म्हणाले. आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून पण मी त्यांना सॉरी म्हणते की नवीन असल्यामुळे कसं थोडंफार असं पटकन आपल्याला कळत नाही. पण आता विचार केला आहे की हळूहळू म्हणजे आता कसं अनुभवातून आम्ही शिकतो आहे त्याच्यामुळे भरपूर असं कळत म्हणजे गोष्टी कशा कळत चाललेल्या आहेत आणि त्या पद्धतीने पुढे सगळं आम्ही आता
करायचा विचार करतो. शोबाजी जास्त करायची नाही, म्हणजे असं मला वाटतं की शोगिरी नको. आपण बघा साधी सिंपल माणसं आहोत ना, तसंच आपले जे प्रोडक्ट आहेत ना ते पण साधे सिंपल राहिलेले बरे. फक्त इतकंच की चविष्ट होऊ दे. जे पदार्थ असतात त्याच्या ह्याच्यावरती क्वालिटीवरती आपण भर द्यायचा. बाकी असं बाहेरचं जे आवरण असतं ना त्याच्यावरती जास्त भर द्यायचा नाही असं आम्ही ठरवलं आहे. भले आपण मागे राहिलो तरी काही हरकत नाही आहे. तुम्हाला मी गोष्ट सांगते, मी हे जे मसालेवर जे काही बनवते ना आपुलकीने, मायेने आणि प्रेमाने बनवते आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आपले जे प्रोडक्ट आहेत ना सगळ्यांना आवडत आहेत. चला जाऊया. माझी वासरं ती बघा उपाशी कुठे गेला, बोका खाली उतरला वाटतं. त्यांना पहिला खायला येते. त्यांचं जेवढं रेडी आहे कुणालनी ना कुकर वगैरे लावून घेतलं. त्याला मी सांगितलं जरा कुकर वगैरे लाव, कारण मला कसा वेळ जाणार होता ना इथे सगळं आवरण्यासाठी. मग त्यांना परत उपाशी नको राहायला दोघांचं, म्हणजे लेट नको व्हायला बागेचरूचं. म्हणून त्यांचं सगळं रेडी आहे. आमचं बाकी आहे पोहे बनवायचे, जास्त काही बनवणार नाही आज, शॉर्टकटमध्ये. आज कुठं जाऊन आली उंडगी? डॅमवरती? डॅमवर गेलेल ना? कुणाला भिजून आलेला वाग्या? माझा बछोडा कधी आला तू, कधी आला? आई कामात होती ना त्याच्यामुळे आज काय मला ह्याला बघायलाच नाही मिळालं. म्हणजे सकाळी उठला तेव्हा आलेला, नंतर नाही. गेला होता ना खेळायला बाहेर, मगाशी आलाय 1-1.5 तासाने. आता जेवायचा, दादा जेवायला देतो बेटा, जेवायचं. हां बसा, भूक लागली त्यांना. तो बघा एक, हां आली 1 मिनटं. त्याला पण भूक लागली ना, ते बघा जेवण कुणाला तर त्यांना देतोय मिक्स करून. का आलं? हां 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 ए कोण नाही बाहेर, चल. बघ गेला बाहेर, जरा आवाज आला ना की चाललाय. चल चल चल. पाणी पण मगाशी येऊन गेलं, ते झालं भरून. ह्या बघा बादल्या वगैरे भरल्यात. नाही जेवायला पाहिजे, कुठं गेलेला वेडा? भात आणि चिकन दिलेला आहे, भात आणि चिकन तिकडे बाहेर गेलेला. बोला, आता हाक मारली तेव्हा तो आला धावत धावत. सावकाश खा, आता पुरं इकडे सांडतील. कुणाला दिला आणि पटकन जेवायला त्यांना. पाणी पण प्या, पाणी भरून ठेवलं आहे. चला झालं आता ह्यांचं जेवण झालं ना, आता काय मला चिंता नाही. आपलं काय चालतं, सावकाश केलं तरी पण, लेट झालं तरी पण. ह्यांचं लेट नको. बाबू खपा कर, सगळा खपा कर, सगळं फिनिश कर. तू काय तिथे बसला रे? ती चादर अंतर इथे कुणाल, ती मिरची सुकत घालायची. चादर जरा अंतर, मिरची सुकत घालायचे. तुम्हाला मी दाखवते मसाले. हे बघा, हे असे ह्या गोण्या मिरचीच्या, आणि हे सगळं गरम मसाले असे बघा वेगळे वेगळे बांधलेले आहेत. ते म्हणजे स्पेशल मसाला असतो ना आपला, त्याचं सगळं आहे. हे सगळं गरम मसाला सामान आणि मिरची. हा एक काय मीडियमवाला, तो मागे टाकला आहे. असं सगळं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे. आणि हा मच्छी मसाला ना त्याचा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे मिक्स नको व्हायला ना, त्याच्यामुळे खूप काळजी घ्यावी लागते. आणि कुणाच्या बा येतात ते जरा औषध खात आहेत, ते आता एकटेच जातील ते. आणि मग हा मसाला मला असं वाटतं साधारण आज तरी मिळेल की नाही. आज नाही मिळणार ना, जास्त आहे ना प्रमाण. हो ना, पुरा दिवस जातो कुटायला. एक बाटली पाण्याची भरून ठेवा. हां हां. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आता संध्याकाळ झालेली आहे आणि एक छानशी अशी झोप काढून आता परत कामाला सुरुवात केली. आज थोडंसं जरा घरातलं काम थोडंसं जरा, मी सकाळी भरपूर काम केलं, आज घरातच थोडंसं साईडला केलं. आता ना करून घेते. एक गोष्ट तुम्हाला सांगते, आता मी चहा ठेवायला आले ना, आपल्याकडे काम चालू आहे. म्हणजे मागच्या पॉडीमध्ये बघा पत्रे घालायचे, तुम्हाला मागे दाखवलं होतं सामान वगैरे आणलेलं. आणि आता ते आले दुपारच्या वेळेस करायला, म्हणजे अर्धा तास झाला ते आलेले. आणि बाहेर ते पॉल वगैरे जे आहेत ना त्याला कलर करायचं काम चाललं आहे. म्हणजे त्यांचं चाललं आहे, तोपर्यंत म्हटलं पटकन चहा ठेवते, तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. आधी चहा बनवूया आणि मग त्याच्यानंतर झोपून उठलं तर चेहरा हवा कसा दिसतोय. 1 तास झोपली, नंतर असं वेळ मिळत नाही कामातनं. पण आज म्हटलं जाऊ दे, सगळं काम साईडला केलं, म्हटलं आराम करूया. इकडचं काय उचलायचं आहे पडवीतलं? हो, चाय द्या. हा थांबा, चायला कड येऊ दे. आम्हाला जायचं, आम्हाला कड आला. कुठं जायचं आहे? नाव करायची, नाव करणार ना तू? नाव करणार की नाही?
हा शेरूला म्हटलं आंघोळ करणार ना आता. वाघ्याची आंघोळ चालू आहे. वाघे आपला नाव करतोय. हा तू पण नाव करणार ना. नाव करायचे आज. हा करशील ना की नाही करणार. करशील ना माझं. नाव करायची. आज वार काय आहे. रविवार आहे. रविवारची आंघोळ करायची असते. आता गरमी पण झोपू नको आता. नाव करायचे. वाघ्या शेरूची आंघोळ चाललेली आहे. वाघ्याची ना आंघोळ घालून झाले आणि आता शेरूला आंघोळ घालायचे. आ परत ते कानाला काहीतरी करून लागतो. डॅम मध्ये जातो ना 2 दिवस झाले. भिजून येतोय बोला. हां परत त्या कानाला त्याच्या काय झालं. जाई ते बस आता शेरू. बस झालं हां. त्याला जखम झाले ना मग शेरू चाटतो ना मग त्याला बरं वाटतं. आणि असं चाटलेलं चांगलं असतं लगेच ना बरं होतं. नाव करून घ्या चला. आता शेरूची आंघोळ बघ कसा करतोय तो. चला आता घरातली साफसफाई चालू आहे आमची. आता 2 रूम पुसून झाले. आता बघा हॉल पुसायचा. ते बादलीनं तिथे ठेवली. ते शेरूला न्यायचं होतं ना तिकडनं. त्याच्यामुळे मी जरा थांबली. आणि आता पुढचं तुम्हाला मी दाखवते. कुणालचे बाबा झाडांना पाणी घालतायत. माझं आपलं घरामध्ये क्लिनिंग चाललं आहे ते बघा तिथे. आणि कुणाल दोघांना आंघोळ घालते. अशी सगळ्यांची कामं वाटून दिलेली चाललेले आहेत. तो बघा तिथे. शेरू खाली बस. आणि पत्रे बघा तुम्हाला मग अशी म्हणाली ना तर ते पावलत ना त्यांना कलर लावलं त्यांनी आलेले ते. आणि कलर लावून गेलेले आहेत. आता उद्या सकाळी ते येणार आहेत. लवकर येणार आहेत ना उद्या सकाळी. शेरू त्याला उचलून घे. येणार नाही तर आंघोळीला आळशी आहे बघा. जायला नाही बघा. ते 2 पाय पुढे घे. आतमध्ये घे आतमध्ये घे पायाने. तो त्याला कंटाळा येतो आंघोळीचा. ते 2 पाय पुढे घे आतमध्ये टाक मग तो बरोबर येईल. अशी त्याची नाटकं असतात बघा शेरूची. उचलून घे त्याला. घाणेरडा खाली बस. आज जरा जास्त करून घरातलं क्लिनिंगच केलेलं आहे. बऱ्यापैकी काम झालेलं आहे आपलं घरातलं. बघा कसा अंदाज झाला. तर आता घरातला आवरायचं आहे आणि त्याच्यानंतर रात्रीची जेवणाची थोडीशी तयारी. आज तुम्हाला काही मी दाखवलं नाही किचनचं कारण फारसं असं काही केलेलंच नाही. सकाळी नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते. बाकी असं म्हणजे जास्त असं तामझाम जेवणाचं केलेलं नाही कारण सकाळी ना ते मसाला वगैरे भाजायचा होता ना ते भाजेपर्यंत बराच वेळ गेला. आता मसाल्याचं तुम्हाला सांगते. डंक्यावरती मसाला टाकून ना कुणालच्या वेळा आलेले आहेत. अजून म्हणजे भरपूर वेळ जाणार आहे. म्हणजे रात्री उशिरा आम्हाला जायचं आहे आणायला. म्हणजे तिकडे जायच्या आधी ना घरातलं सगळं काम करून घेते. जेवण वगैरे करून घेते. जेवणाचं काय नाही करायचं आहे. खोकळ्याची उबळ आली म्हणून थांबली जरा. फक्त ना भातच लावायचा आहे. डाळ वगैरे ना आहे दुपारची त्याच्यामुळे फारसं असं काही करायचं नाही आहे. आणि असं पण गरम होतं ना तर जेवणाची इच्छाच होत नाही बस. आणि थोडीशी भांडी ना दुपारची बाकी आहेत घासायची कारण कुणाल दुपारी थोडासा उशीर झाला जेवायला. त्याच्यामुळे त्याची म्हणजे जेवणाची भांडी आहे ती म्हटलं हे सगळं आवरलं का करून घेते. चला. गुंड्या भाऊ पडवी धुवून झाली. वाघ्या शेरूचे टॉवेलसुद्धा धुवून झालेले आहेत हे बघा. आणि आता इथे केळी काढायचं काम चाललं आहे. आपले वेलची केळीचे घड आहेत ना. एक घड तुटला होता म्हणजे केळ तुटली होती तर हा काढला कुणालनी. आणि शेरू शांत राहा. शेरू लागला भुंकायला. तयार झालंय. केळीचे घड काढतायत. आता उद्या बघा इथे पत्र चढवायचे ना त्याच्यामुळे पहिला घड आहेत ना काढून घेत आहेत म्हणजे उद्याला अडचण नको. हां हे बघा ह्याच्याने मस्त केळीचे घड झाले. त्या नाही पडणार खाली. पत्र्याला आधार आहे ना त्याला. शेरू शांत राहा. 2 जुळे आहेत हे बघा. फायनली हे काय जुळे म्हणजे काय बघ एकमेकांना चिपकलेले आहेत ना ते तयार झाल्या केळी. ती 2 दिवसात लगेच पिकेल आता ती बघा. 2 केळीचे घड आपले तयार झाली. लगेच पिकेल ते 2 दिवसात. पिकेल आता. गरमी पण आहे ना आता. 2 केळीचे घड. एक केळ्या ना अशी मस्त जाडजूड आहे. वेळची केळी आहे ती. आता उद्याला इथे पत्रे घालायला जर का आले म्हणजे काम करायला आले तर ते म्हणजे नडलंच असतं कारण आहे ना ते केळीचा घड बघा वर होता ना त्याच्यामुळे मग. आणि तयार पण झालेले आहेत. काढायचे तर होतेच. आणि एक केळ तर मोडून पडली होती त्याच्यामुळे ते काढलेले आहेत. मग
पिकतील आता 2-3 दिवसामध्ये तयार होतील ना. इथं उद्या परवा पिकेलच. हां तयार झाली. वेलची केली आणि इतकी छान आहे ना ते केळ मस्त केलंय ते. जाऊ दे कुणाला घरात चल कुणाला आवडतात केळी. काढू काय राहू दे. नाही ना राहू दे. आधी पाणी सगळं पडून जाऊ दे. इथे डाग होते. थांब नाही तर घरात डाग होतात. थांब. कुठे टमाटो खराब. शेरवा ते काढते चालेल ते खराब नाही ते सुकल्यासारखे झाले ते. ऊन किती लागतं. आता पिकलेले टोमॅटो काढायचं काम चाललेलं आहे. ते हे खाली बघ इकडचे पण काढ ते म्हणजे अर्धे कच्चे जरी काढले तर ते पिकतात ते गरमीने. आणि ही झाडं बघा कशी झाली टोमॅटोची कोमेजल्यासारखी. काय झालं त्यांना काय माहिती ना. काल चांगले होते त्याशी. वातावरणाचा फरक पडतो त्यांना. गरमी सहन होत नाही ना. गरमी वातावरण वर खाली आहे ना सगळं. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या वर्षी भरपूर टोमॅटोची रोपं धरलेली आहेत ती. जरा पण आग नाही. माझं शरीर बोलत धन्यवाद. नाही बाबा माझा होतं बाबा. सकाळी मी एवढी मिरची भाजली ती चुलीजवळ. गरम मसाले एवढी मिरची. किती मिरची भाजली सकाळी 8 किलो माहिती भाजलीस ना मग. तुझ्या जाग्यावर होतीस ना. हा आणि ते उडत नाही काय. वा रे वा. अरे वा. ते सुकत घाला हलवा ती थंड करायला हे करा. नाही पण ते आपण जेव्हा भाजायला घेतो ना तेव्हा पण ते बारीक बारीक कण उडतात ना त्याच्याने जळजळ होते. बाकी काय नाही. समजलं का. सकाळी मी उठली ना इथे माझ्या डोळ्याला जरासा हात लागला. काय माझा डोळा झोंबला असेल माहितीये का. समजलं. काम काय सगळीकडेच आहे. गपरे हा शेरू बघा नाटक करतो नुसता. टोमॅटो बघा आता इतके निघालेले आहेत. मिनी टोमॅटो मोठे टोमॅटो सर्व टोमॅटो सर्व प्रकारचे टोमॅटो. मिनी टोमॅटो पण आहेत. त्यांना खत घालायचंय ते बघा. बादलीमध्ये शेण भरून ठेवलंय भिजवून. आता उद्याला घालायला होईल कारण ते 2 दिवस भिजवावं लागतं ना. आजचा दुसरा दिवस आहे. आता उद्या घालूया मग ते अजून छान होतील मग तरतरीत. केळी काढली टोमॅटो काढली आणि आता काकड्या काढतोय. ते पण बघा दिवस मावळायला आल्यानंतर. एवढा कधी झाला हा बघा कलिंगड. कधी झाला. खालीन फोटो काढते का. नको फोटो नाही काढायचा. जरा मोठा होऊ देत. काकड्या काढतो पटकन काळोख होईल नाही तर. काळोख म्हणजे अजून काय अंधार नाही झालाय. ही काढून टाके बघ. वेडी वाकडे झाले. उगाच ताकद जरी बघ. अरे उगाच ताकद वेस्ट करते ती. किती आहे 2-3 तरी आहेत काय. मस्त मीठ मसाला वेड्या वाकड्या ठेवायच्याच नाही बघ. अख्खी टोचा मारला. काढ काढ ते आपण मीठ मसाला लावून खाऊया. काढ ना भरपूर फुलं येतील. काढ मग. आहेत तर काढ मग. किती दिसतात बघ. एक खाली झोपलंय पण तिथे ती बघ त्या तिकडच्या ह्याच्यामध्ये. मला इकडे दिसत आहेत सगळ्या. हे टेंडली दिसतं का बघ टेंडली. ती पण काढून घेऊया. काकडी खाऊया आपण आता. ऐकलं का. मीठ मसाला लावून खाऊया जरा मस्तपैकी. चला हे बघा इतकं निघालं आपलं टोमॅटो आणि काकडी आणि ते 2 केळीचे घड. असं सगळं आपल्या बागेतनं काढले. केळीचे घड माझ्या लेकाला लय आवडतात नाही. वेलची केली तर आता हां तेच. तर चला आता भाजीपाला बघा काढून घेतलेला आहे बागेतला. आणि आत्ताच आम्हाला फोनसुद्धा आला होता. डंकेवाल्यांचा फोन आला. तर रात्री 10-10:30 वाजता आम्हाला जायचं आहे मसाला आणायला. म्हणजे उशीर होणार आहे. नंतर तुम्हाला मी शेअर केलं म्हणजे माझ्या मनामध्ये होतं की तुम्हाला दाखवावं डंक्यावर तिकडे जाताना मी मसाला कसा कुठला जातो आपल्या इथे. मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण हे पण म्हटलं दाखवलं असतं. पण खूप उशिरा होणार आहे आम्हाला जायला. म्हणजे 10-10:30 वाजणार आहेत मसाला आणायला जायला. आणि अजून एक मसाला बाकी आहे दळायचा. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे आता इतक्या उशिरा. म्हटलं काय आपण शूटिंग करणं ना अंधारात ना. त्याच्यामुळे मग काही शेअर करत नाही तर माझ्या मनामध्ये अशी खूप इच्छा होते तुम्हाला दाखवण्याचं. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.